श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। खास वाचक प्रेमींसाठी डॉक्टर सुरेश पाटील यांनी स्वतः आपल्या अनुभवातून लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळा नाशिक शहरातील पुणे विद्यार्थीगृहाच्या PVG महाविद्यालयातील नुकताच संपन्न झाला। आपल्या अनुभवाच्या लेखणीतून एकूण 42 ग्रंथांचं लेखन करून आणखी 3 पुस्तकांचं आत्मचरित्रपर लेखन केलंय डॉक्टर सुरेश पाटील यांनी। आतापर्यंत असे तब्बल 45 पुस्तकांचं लेखन करून प्रकाशित केलेलं आहे। डॉक्टर पाटील यांचं आत्मकथनपर हिवर आत्मकथन भाग 1, हिंकळ आत्मकथन भाग 2 आणि भोवतालची माणसं व्यक्तिचित्रण या 3 पुस्तकांचं गौरव ग्रंथ लेखनातून ज्ञानवृत्ती या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला। हिवर हिंकळ या काटेरी झाडांप्रमाणेच माणसाचं आयुष्य घडत असतं आणि जो संकटांना तोंड देऊन देखील उभा राहतो तो जीवनातील खरा हिवर आणि हिंकळ या आत्मकथनाचं डॉक्टर सुरेश पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या लेखणीतून वाचक प्रेमींना दर्शन घडवलंय। पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केलं। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, अध्यक्ष 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि प्रमुख पाहुणे आणि वक्ते डॉक्टर अविनाश आवलगावकर, कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ सिद्धपूर अमरावती यासह मराठा विद्याप्रसारक समाजाचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे, पुणे विद्यार्थीगृहाचे कार्यवाहक संजय गुंजाळ यासह गौरव ग्रंथ समिती प्रज्ञा प्रकाशन आणि पुणे विद्यार्थीगृहाचे प्राचार्य, साहित्यिक, लेखक, वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 जी पुस्तकं आहेत ती माझी स्वतःची प्रकाशित झाली। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिशय मोठे स्थानी असलेले डॉक्टर सबनीस सर, समीक्षेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असलेले सबनीस सर आणि दुसरे जे आपले जे प्रमुख वक्ते होते डॉक्टर अविनाश आवलगावकर, जे की मराठी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, ते अशा दोन्ही विभूतींनी पुरेपूर न्याय दिला असं मला वाटतं। आणि आता ह्या तिन्ही कलाकृती माझ्या आणि चौथं जे गौरव ग्रंथ म्हणून प्रकाशित झालं आहे आज, त्याच्यामध्ये इतरांनी लिहिलेले 50 लेखकांनी लिहिले, परंतु 3 पुस्तकं जी आहेत पहिली माझी हिवर, हिंकळ आणि भोवतालची माणसं, ही समाजामध्ये मला वाटतं अनेकांना काहीतरी देऊन जातील, काहींना प्रेरणा देतील, काहींना वाट दाखवतील असं मला वाटतंय। आणि त्याच्यामध्ये जे काही उणिवाई असतील त्या माझ्या असतील, चांगलं कोणाला जर मिळण्यासारखं असेल ते समाजाने घ्यावं, तरुणांनी घ्यावं विशेष करून, आणि जे काही त्याच्यामध्ये उणिवा असतील त्या दाखवून द्याव्यात। आपण पुढच्या आवृत्तीला त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। पुणे विद्यापीठाच्या BEd कॉलेजमध्ये प्राचार्यपदी कार्यरत असणारे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या 3 पुस्तकांचं आणि त्यांच्यावरती आधारित एका व्यक्तिचरित्राचं पुस्तकाचं असं एकंदरीत 4 पुस्तकांचं प्रकाशन आज इथे संपन्न होत आहे। या ठिकाणी आजपर्यंत सुरेश पाटलांनी जवळजवळ 42 पुस्तकं लिहिलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये 3 पुस्तकांची भर पडते। स्वतःचं व्यक्तिचरित्र लिहिणं तसं फार अवघड आहे, परंतु सरांनी 2 खंडामध्ये ते अतिशय समर्थपणे लिहिलेलं आहे। मी त्यांच्या या कार्याकरता मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं कार्य त्यांच्या हातून याही पुढच्या काळामध्ये घडो असं या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो। सुरेश पाटील हे अतिशय दारिद्र्यातून आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि त्याचं अतिशय उत्तम चित्रण त्यांनी त्यांच्या हिंकळ आणि हिवर या 2 अर्थपूर्ण नावांनी सिद्ध झालेल्या आत्मकथनांमधून, आत्मचरित्रांमधून स्पष्ट केलेलं आहे। खरं म्हणजे आत्मकथन किंवा आत्मचिंतन जेव्हा माणूस मांडत असतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचा समाजाच्या पातळीवर एक शोध घ्यायचा असतो आणि तो शोध घेण्यामध्ये सुरेश पाटील हे यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। तर सुरेश पाटील यांनी आत्मकथेची 2 पुस्तकं लिहिली आणि व्यक्तिचित्रणाचं एक पुस्तक लिहिलं। हे खरं आहे की खोटं आहे या बाबतीतली सत्य पावती ही ज्ञानवृत्ती नावाचा गौरव ग्रंथ जो त्यांच्यावरती निर्माण केला, ते सर्व नातेवाईक, मित्र आणि संबंध नाशिक जिल्ह्यातील आणि जीवनात आलेल्या सुरेश पाटलांच्या सर्व स्नेहानी, मित्रांनी या ग्रंथाचं प्रकाशन आज पुणे विद्यार्थीगृह या संस्थेच्या अत्यंत सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।